भरल्या कारल्यांची भाजी। ही भाजी शेंगदाण्याचं कूट लावून भरून करतात किंवा खोबरं आणि तिखट वाटून ते घालून ही भरल्या कारल्यांची भाजी करतात। आज आपण करणार आहे शेंगदाण्याचं कूट घालून भरल्या कारल्याची भाजी। आता ही काही कारली छोटी आहेत, काही मोठी आहेत, त्यामुळे आता या मोठ्या कारल्यांचे आपण मध्ये 2 तुकडे करून घेऊया आणि त्याच्यातल्या बिया काढून घेऊया। अशा प्रकारे आपण थोडं थोडं मीठ लावून घेतलंय कारल्यांना। आता ही कारली आपण सगळी कुकरमध्ये वाफवून घेऊया। जवळजवळ 10 मिनिटं आपण ती वाफायला ठेवूया, म्हणजे ती छान शिजतील आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेला शेंगदाण्याचा तिखटाचा मसाला त्यात भरून ती फ्राय करणार आहे। दहा मिनिटं वाफायला ठेवूया। हे शेंगदाण्याचं कूट आहे, कारल्यामध्ये भरायचं सारण, हळद टाकले, लाल तिखट आहे, जिरं, मीठ, चवीनुसार मीठ, धणे जिरे पूड, आता हे छान मिक्स करून घेऊया। वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। आता हा शेंगदाण्याचा तयार केलेला मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहे। आता ही कारली आपण 10 मिनिटं मस्त वाफवून घेतलीत। छान कारली वाफली गेली, बघू शकता, ही बघा। छान शिजली आहेत कारली। अशा प्रकारे आपण सगळी कारली भरून घेतली। आता आपण ती तेल टाकून तव्यावर छान ठेवून घेऊया। मस्त खालून खरपूस होऊ देऊया।
हे सगळं राहिलेलं कूट पण मी आता त्याच्यामध्ये वरून टाकून देते. छान खमंग भरलेली दाण्याच्या कुटाची कारली तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.